तुमच्यासोबतही असं होतं आहे का? नमस्कार, मी अमिषा आणि मी तुमच्याशी शेअर करते आहे माझी प्रेग्नन्सी जर्नी. हो, 1 जानेवारीपासून मी ठरवलं होतं की सकाळी लवकर उठणार, चालायला जाणार आणि छान अशी एक्सरसाइज करणार. पण कुठलं काय, इथे बेडवरून उठल्यानंतर सकाळी स्वतःलाच 1 तास समजावण्यात जातं, उठा, सकाळ झाली आहे, उठायची वेळ झाली आहे. राहू दे, इतकी थकले की येताना गप्पपणे लिफ्टने आले. आल्यानंतर छान असा नाश्ता केला आणि आज नाश्त्यामध्ये ब्रेड जॅम आणि ब्रेड ऑमलेट होतं. हां, थोडंसं वियर्ड आहे, पण मला खाण्याची इच्छा झाली होती. मग म्हटलं चला बनवूनच टाकूया आणि त्यानंतर मस्त छान अशी खाल्ल्यानंतर ते बेबीलाही आवडलं, कारण त्याने छान अशी किक दिली होती. त्यानंतर स्वतःशीच थोडीशी मस्ती केली, कारण मी खूप बोर होते घरी बसल्या-बसल्या आणि मस्तपैकी फ्रेश झाले, अंघोळ केली आणि नंतर स्वतःचंच थोडंसं ऑब्झर्वेशन चाललं होतं. हेच की माझ्या चेहऱ्यावरती प्रेग्नन्सी ग्लो आलं आहे का? पण प्रेग्नन्सी ग्लो तर सोडा हो, मी थोडीशी जाडी झाली नाही आहे. खरंच, कदाचित देवाने वरून वरदानच देऊन पाठवलं आहे की तू बाई काही जाड होऊ नको. मला माझ्या मम्मीचे शब्द आठवले, जे ती लॉकडाऊनमध्ये म्हणायची, ह्या बाईला तर नुसतं जगाचं टेन्शन आहे, किती खाल्लं तरी काही जाड व्हायचं नाव घेत नाही. ठीक आहे, तरी पण चालेल, थोडंसं बघू त्यावरही काहीतरी उपाय. आणि त्यानंतर मला खूप जास्त क्रेविंग झाली होती काहीतरी मसालेदार चटपटा खायची आणि घरी संत्रे तर आणून ठेवलेच होते. त्यामुळे मी विचार केला की का नाही, चला आपण काहीतरी संत्र्याचा चाट बनवूया, जो मी रीलला पाहिला होता. पण त्यामध्ये एवढे सारे स्पायसेस टाकलेले होते, जे मी अवॉइड केले आणि मी फक्त मसाला आणि मीठ टाकलं आहे. कारण हो, त्याचा मला त्रास होऊ शकतो हे मला माहिती आहे. आणि खरंच हे खूप छान झालं होतं. आणि ही प्रेग्नेन्सी जर्नी स्टार्ट झाल्यापासून ही माझी बिगेस्ट क्रेविंग आहे की मला खूप सारं मसालेदारच खावंसं वाटते आणि हे खरंच खूप छान झालं होतं. बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओजमध्ये.